शहर व परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव पोलीस आणि आरपीएफची संयुक्त धडक कारवाई। नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज। पुढची बातमी जळगाव जिल्ह्यातील रेल्वेचे माहेरघर अशी ओळख असलेल्या आशिया खंडातील भुसावळ येथून समोर येत आहे। याबाबत सविस्तर असं की जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी भुसावळ शहरात संयुक्त धडक कारवाई केली। या कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे भंगार चोरटे व गुन्हेगारांवर तीव्र वचक राहावा, तसेच भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रेल्वे व दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पहाटे 4 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत भुसावळ परिसरात अत्यंत नियोजनबद्ध व धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। भुसावळ उपविभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक श्री केदार बारबोले यांच्या नेतृत्वात राबवण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेमुळे विविध गुन्ह्यातील आरोपींना बेड्यात ठोकण्यात आल्या आहेत। तसेच बेकायदेशीर शस्त्रे आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईचा प्रमुख तपशील असा की रेल्वे पोलीस ठाण्याचे 3 गैरजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आले असून त्यातील सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट याला जेरबंद करून रेल्वे ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। पंचशील नगर परिसरातून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाहिजे असलेला आरोपी शोएब शाह शरीफ शाह यांच्याकडून एक कोयता अवैध हत्यार जप्त करून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा 4/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान दीपनगर केबल चोरीचा गुन्हा उघड होऊन दीपनगर पॉवर प्लांट परिसरात कारवाई करत राजू सुरवाडे राहणार निंभोरा याच्याकडून भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालासह 50 किलो केबल व केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। त्याच्यावर बीपी ऍक्ट 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। संशयिताची झाडाझडती व चौकशी केल्यावर रेल्वे व दीपनगर भागातील भंगार आणि कोळसा चोरीतील संशयितांपैकी 60 रेकॉर्डवरील सराईत आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली, तर 25 संशयितांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। 5 भंगार दुकानदार यांचे भंगार दुकान चेक करण्यात आले। पकडण्यात आलेल्या व संशयित सर्व गुन्हेगारांचे अद्ययावत रेकॉर्ड तयार करून पोलीस दल व आरपीएफ यांच्यावर माहितीची देवाणघेवाण करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यातील गुन्हेगारीवर दोन्ही नियंत्रणांचा संयुक्त डोळा राहील आणि धडक कारवाईत पोलीस आणि आरपीएफच्या 19 अधिकाऱ्यांसह 53 आमदार कर्मचारी, जळगाव मुख्यालयातील 3 आरसीपी प्लाटून असा मोठा ताफा प्रत्यक्ष मैदानात उतरला होता। जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी 2, प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक 5 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 30 पोलीस अंमलदार सोबत जळगाव मुख्यालयाचे 3 आरसीपी प्लाटून, 1 आरपीएफ पथक, 3 पोलीस निरीक्षक आणि 23 आरपीएफ कर्मचारी रेल्वे आणि शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढे अशीच तीव्रतेने सुरू राहील। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे। सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी जळगाव पोलीस दल सदैव तत्पर आहे, असं आवाहन भुसावळ विभागाचे तडफदार डीवायएसपी श्री केदार बारबोले यांनी केलं आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, भुसावळ, महाराष्ट्र। भुसावळ शहरामध्ये मागील एका महिन्यामध्ये रेल्वेमधून भंगार चोरी होणं, तसेच दीपनगरमधून कोळसा चोरी होणं अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार होत होते आणि त्याच्यामधून इतरही काही मर्डरचे किंवा इतर काही बॉडी ऑफेन्स होत होते। त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज जीआरपी, आरपीएफ आणि आपलं भुसावळ विभाग व जळगाव पोलीस असं एकत्रितपणे कॉम्बिंग ऑपरेशन आज भुसावळ शहरामध्ये, तसेच जो दीपनगरचा परिसर आहे असं एकत्रित आम्ही सकाळी घेतलं होतं। याच्यामध्ये जळगाव पोलीसचे साधारण 5 ते 6 अधिकारी आणि सोबत 25 कर्मचारी, 3 आरसीपी प्लाटून आणि आरपीएफचे 3 पीआय आणि इतर 25-30 त्यांचे कर्मचारी, असं एकंदरीत 100च्या आसपास आमचा स्टाफ होता। आम्ही एकत्र कॉम्बिंग ऑपरेशन पहाटे 4:30-5 वाजल्यापासून घेतलं होतं। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं आहे। याच्यामध्ये जे रेल्वेकडं त्यांचे जे वॉरंट पेंडिंग होते, नॉन बेलेबल वॉरंट असेल, बेलेबल वॉरंट असेल, याच्यामध्ये साधारण 3 त्यांचे जे वॉरंट आहेत ते वॉरंटमधले त्यांना पाहिजे असलेले आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत, ते आम्ही रेल्वेच्या ताब्यात दिलेले आहेत। त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक 324चा गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये एक आरोपी आपल्याला पाहिजे होता। त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता मिळून आलेला आहे, त्याच्यावर पण मग
आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. आणि दीपनगरच्या एरियामध्ये एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. तिथं एक सुरवाडी म्हणून आरोपी आहे जो आपल्याला एक साधारण 50 किलो केबल आणि त्याच्यासोबत केबल कट करण्याचं सामान, तसेच एक चोरीचा गुन्हा आहे तालुक्याला. त्या चोरीच्या गुन्ह्यातलं पण मटेरियल त्याच्याकडे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 124 प्रमाणे आणि जो चोरीचा गुन्हा आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई त्याच्यावरही करतो आहे. या एकंदरीत संपूर्ण ऑपरेशनमध्ये आपल्याला 100च्या आसपास आरोपी असे होते जे आम्ही झिरोईंग केलं होतं, जे आपल्याला पाहिजे होते, ज्यांच्याकडे आपण चौकशी करणार होतो. 100पैकी साधारण 60 ते 70 आरोपींच्या घरांची आम्ही कसून तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधले काही भंगारवाले पण आहेत, 3-4 ज्यांच्यावरती आम्हाला संशय होता. त्यांच्या पण भंगार दुकानांची आम्ही झडती घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण 25 असे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत जे संशयाअंती आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची इतर चौकशी करतोय. त्यांच्याकडून आम्ही क्रिमिनल डोजियर फॉर्म भरून घेतोय, जेणेकरून RPF, GRP आणि भुसावळ उपविभागातील इतर जे पोलीस स्टेशन आहेत आपले, यांच्यामध्ये आरोपींची माहितीची आदानप्रदान होईल. आरोपी कोण आहेत, काय आहेत याची आमच्या कर्मचाऱ्यांना ओळख होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे परत घडणार नाहीत. या अनुषंगानं माहितीचं पूर्ण आदानप्रदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे जे कॉम्बिंग ऑपरेशन घेतलं याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित सर, त्याचबरोबर आपले रेल्वे RPFचे जे कमांडंट आहेत चित्रेश जोशी सर, यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे रेल्वेचे इकडचे यांचे असिस्टंट कमांडंट सर्व, माझे PI सर्व आणि यांचे PI असे एकत्रित हे ऑपरेशन आम्ही राबवलं होतं. आणि या ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. आणि निश्चितच याच्यामुळं भुसावळ शहरामध्ये जे काही भंगार चोरीवरून दीपनगरचा पॉवर प्लांट असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, जे गुन्हे घडत आहेत त्याच्यावर निश्चितच काही लगाम लागण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे जॉईंट ऑपरेशन आम्ही राबवणार आहोत.